मंडळी, आपण पुरणपोळी खातो, गुळपोळी खातो, खवा पोळी खातो. तसेच आज आपण एक पोळीचा प्रकार बघणार आहोत, आंबा पोळी. आता आंब्याचा सीझन आहे, तोपर्यंत हा पोळीचा प्रकार करून बघा. रेसिपी पारंपरिक आहे, जुनी आहे. अगदी मऊसूत मऊ अशी ही पोळी होते, तेवढीच चविष्ट होते. 4-5 दिवस आरामात टिकते. नुसती साजूक तुपाबरोबर खावी इतकीही सुरेख होते. बघा, मी तुम्हाला पोळी मोडून दाखवते. किती मऊसूत अशी ही गुबगुबीत पोळी झालेली आहे. सारणसुद्धा अगदी शेवटपर्यंत भरलेलं गेलं आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता आपल्याला यासाठी आंब्याचा रस लागणार आहे. साधारण 1 वाटी आंब्याचा रस मी इथं घेतलेला आहे. शक्यतो हापूस आंबाच वापरावा, कारण त्याची चव आणि वास खूप छान असतो. आता यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे. आता आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊ. गूळ पूर्णपणे रसामध्ये विरघळून घ्यायचा आहे, त्यामुळे गूळ चिरताना एकदम बारीक चिरून घ्या, म्हणजे गूळ सहज रसामध्ये विरघळून जाईल. आता आपण इथं 1 वाटी रवा चांगला साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. आपल्याला इथं रव्याचा सांजा करायचा आहे. आता गूळ घालून जो गोड शिरा करतो त्याला सांजा आम्ही असं म्हणतो. तुम्ही त्याला काय म्हणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता इथं आपण आंबा आणि गूळ हे दोन्ही घालून रव्याचा छान साजूक तुपातला सांजा करतोय. इथं मी रवा मीडियम वापरलेला आहे. साजूक तुपावर मंद आचेवर हा रवा मी लालसर रंगावर भाजून घेतला. आता यामध्ये गूळ आणि आंब्याचा रस जो आपण मिक्स करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. थोडा थोडा करून हा रस आपल्याला घालून घ्यायचा. रस घातल्यानंतर मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. आता आपल्याला ह्या रसामध्येच रवा शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे रवा शिजायला जरा जास्त वेळ लागेल. ह्यामध्ये आपण दूध किंवा पाणी याचा वापर करणार नाही, फक्त रसामध्ये आपण हा रवा शिजवणार आहोत. त्यामुळे ही पोळी 4 ते 5 दिवस सहज टिकते. आता यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलंय, त्याच्यामुळे पोळीची चव एनहान्स होते. कुठलाही गोड पदार्थ करताना त्यात चिमूटभर मीठ घालावे, म्हणजे त्या पदार्थाची चव अजून छान येते. जसं जसं आपण मिश्रण परतत जाऊ तसं हे मिश्रण घट्ट होते. मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे वेलची पूड घातली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ पूड पण वापरू शकता, किंवा अगदी 1 चमचाभर सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपण गूळ वापरला आहे, त्याच्यामुळं सारण होतं ते मऊ होतं. त्याऐवजी जर साखर वापरली तर पोळ्या कडक व्हायची शक्यता असते, त्यामुळं गूळच वापरा. आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला एक छान 2 ते 3 मिनिटाकरता वाफ येऊन द्यायची. आता मी म्हटलं त्याप्रमाणे आपण रसामध्येच फक्त हा रवा शिजवत आहोत, त्याच्यामुळं रवा शिजायला वेळ लागतो. त्यामुळं असं झाकण ठेवून वाफ येऊन आपल्याला हा रवा शिजवून घ्यावा लागतो. तसेच हा रवा जास्त फुलून येत नाही. आता बघा, ह्या सारणाचा गोळा व्हायला लागला आहे, कढईमध्ये ते पसरत नाही. ह्या स्टेजपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे, म्हणजे आपले सारण तयार झाले असे समजावे. बघा, आपले सारण इथं तयार झालेले आहे. आता हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये हे सारण पसरून मी गार करून घेतलं, आणि त्याचे आता मी उंडे करून घेते. साधारण मीडियम साईजचे उंडे आपण तयार करून घेऊ, किंवा आपल्याला पोळी ज्या आकाराची हवी आहे त्या अंदाजाने ह्याचे आपण उंडे करून घ्यायचे. चला, माझे उंडे तयार करून झालेले आहेत. आता मी जे प्रमाण घेतले आहे त्यामध्ये साधारण 10 पोळ्या होतील असे हे उंडे तयार झालेले आहेत. आता पुरणपोळीला जशी आपण कणिक मळतो अगदी तशीच कणिक मी पहिल्यांदा मळून ठेवलेली आहे. अगदी तशीच मऊ भरपूर तेल घालून ही कणिक मळून झालेली आहे. पहिल्यांदाच ही मी कणिक मळून ठेवली आहे, त्यामुळे छान मुरलेली आहे. फक्त गव्हाचं पीठ वापरून मी ही कणिक मळलेली आहे. आता थोडंसं तांदळाचं पीठ लावून मी ह्याची पारी करून घेते, आणि त्या पारीमध्ये तयार केलेला सारणाचा उंडा भरून घेते. पुरणपोळी करताना आपण कसा उंडा भरतो अगदी तसंच भरायचं. अगदी नाजूक हाताने हळूहळू सारण आत भरत आपण हे कव्हर करून घ्यायचं आहे. पुरणपोळीची पोळी करताना आपण जशी कणिक मळतो तशीच ही कणिक मळलेली आहे, तशीच पातळ आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सारण जास्तीत जास्त भरलं जातं. तसंच पोळीचं वरचं कव्हर आहे ते पातळ होतं आणि सारण शेवटपर्यंत पसरलं जातं. अजून एक उंडा मी भरून दाखवते. थोडंसं कणिक घ्यायचं, त्याची छोटीशी लाटी करायची, थोडंसं पीठ लावून
ती लाटी हातानेच जराशी मोठी करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरायचं. आपण पुरणपोळीला जसं सारण भरतो तसंच सारण यामध्ये भरायचं आहे. हळूहळू नाजूकपणे हलक्या हाताने आपल्याला हे सारण या पारीमध्ये भरायचं आहे. चल, आपला हा सुद्धा उंडा भरून झालेला आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊ. हळूहळू हातानेच मी जरासं दाबून ह्याला आकार देते आणि मग लाटण्याने लाटायला घेते. पीठ जरा लावताना जास्त घ्या म्हणजे पोळी चांगली सरकते. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे. त्याला अजिबात दाब द्यायचा नाही, नाहीतर सारण सगळं बाहेर निघून येईल. बघा, आपलं कणिक आणि सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे पोळी किती सहज लाटली जात आहे. अगदी हलक्या हाताने सुद्धा ही लाटली जाते. कणिक छान पातळ आपण मळल्यामुळे ती छान पसरती आहे आणि सारणसुद्धा अगदी शेवटपर्यंत जात आहे. पण पोळी एकदम पण पातळ लाटू नका, जराशी जाडसरच ठेवा. चला, आता आपली इथं पोळी लाटून झाली आहे. आता भाजूया. तवा चांगला गरम झाला आहे. नंतर तो मीडियम फ्लेमवर ठेवला, त्याच्यावर चांगलं तेल पसरवलं आणि मग आता ही पोळी भाजून घेते. दोन्ही बाजूला चांगले तेल लावून दोन्ही बाजूनी खरपूस अशी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची. आता तेलच का लावायचे, त्याच्यामुळं पोळी मऊसूत होते. तूप लावले तर पोळी कडक होते. त्यामुळे तेलावरच दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी ही पोळी भाजून घ्या. आताच ही पोळी भाजताना आंबा आणि त्यामध्ये घातलेली वेलची याचा मस्त सुगंध पसरलेला आहे. रव्याचा आंबा घालून केलेला सांजा आणि ते सारण भरून केलेली ही पोळी मस्त खमंग, खुसखुशीत आणि मऊसूत अशी होते. तयार केलेलं हे सारण अगदी पोळीच्या कडेपर्यंत पसरलं जातं आणि चवीला तर ही पोळी खूपच सुंदर लागते. सारणसुद्धा करायला सोपे आहे. तयार झालेले सारण पोळीच्या अगदी कडेपर्यंत पसरते आणि ही पोळी फक्त रसामध्ये केलेली आहे. पाणी किंवा दुधाचा वापर केला नाही, त्यामुळे 4-5 दिवस सहज टिकते. आता उन्हाळ्याच्या दिवसात घरांमध्ये पाहुण्यांची ये-जा असतेच. मग आदल्या दिवशी ह्या पोळ्या करून ठेवल्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी भाताचा एखादा प्रकार केला तरी मस्त असा हा मेनू तयार होतो. अगदी नुसती साजूक तुपाबरोबर ही पोळी खावी, खूप छान लागते. चला, दुसरी पोळीसुद्धा मी लाटून दोन्ही बाजूला तेल लावून भाजून दाखवलेली आहे. अशाच आपण इतर सगळ्या पोळ्या भाजून घेऊयात. आपली आंबा पोळी खायला तयार आहे. तुम्ही गरम गरम सुद्धा खाऊ शकता आणि गार झाल्यावर सुद्धा याची चव अजूनच छान लागते. मग मंडळी, हा आंब्याचा सीझन आहे, तोपर्यंत हा मेनू होऊन जाऊ द्यात. तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी माहिती होती का? माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त जुन्या पारंपरिक सोप्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. तसेच आंब्यापासून बनणाऱ्या अजून वेगवेगळ्या रेसिपी, जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. ते व्हिडिओ पण नक्की बघा, त्यांची लिंक मी शेअर करतच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.